उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। आज सकाळपासूनच बारामतीमधील सहयोग भवन येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या ते भेटीगाठी घेत आहेत। एकंदरीतच 22 जून रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 24 जून रोजी खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लागणार आहे। एकंदरीतच अजित पवार यांनी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने साहजिकच माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रंगत निर्माण झालेली आहे। एका बाजूने रंजन तावरे आणि चंद्रअण्णा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनेल निवडणूक लढवत आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेल हा निवडणूक लढवत आहे। साहजिकच ही निवडणूक मोठ्या प्रमाणात राज्यात चर्चेत येत आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि सद्यस्थितीत आज सकाळपासूनच ते सभासदांच्या सहयोग भवन येथे भेटीगाठी घेत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।